गुड मॉर्निंग मित्रांनो. 8 वाजलेत आणि मी एकदम लेट उठलोय आज, कारण रात्री ना 1-2 वाजले झोपायला. कारण फर्स्ट टाइम ब्लॉग एडिट करत होतो, खूप टाइम गेला त्याच्यात. इंस्टावर टाकायचं होतं, यूट्यूबला टाकायचं होतं, पण आता होईल, थोडी सवय होऊन जाईल. बघू आता. हां चला आवरून घेतो, आंघोळ वगैरे करतो, जरा जिमला जाऊ. फर्स्ट ब्लॉगला चांगला रिस्पॉन्स आला, त्याच्यामुळे आता थांबायचं नाही. मस्त तोंड वगैरे धुतलेलं आहे आपण, आता फ्रेश झालोय आणि चला जिमला. But the sunlight hits in so many ways. Grab my shades and hit the streets, no plan. Chasing vibes like seashells in the sand. पुणेकरांमुळे कुत्रे पण आळशी झाले. 8-6 झाले तरी उठले नाही. Radio hums इरादा इरादा कर लिया हमने. Woke up late, missed the morning glaze. But the sunlight hits in so many ways. गाईज, कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं मी की आपण 10K स्टेपचं चॅलेंज घेतलं आहे, त्यामुळे आपण पायीच जाणार आहे वॉक करत. जाऊ द्या, उशीर झाला तर झाला, पण चॅलेंज कंप्लीट झालं पाहिजे. कसे आपला वर्कआउट झालेला आहे. आज आपला शोल्डर आणि लेगचा वर्कआउट होता, एकदम भारी पंप आलेला आहे. आता स्टेप्स पण कंप्लीट करायचे. कसं करायचं आता मला आहे ना, माझ्या पायाचे थरथर कापायला लागले ते. बघू आता, चला. पण कंप्लीट करायचं, सोडायचं नाही. Stay hydrated guys. Finally it's 10:45 AM आणि आपण पोहोचलोय आता आपल्या रूमवर. चलो, जस्ट आत्ता पोहोचलोय रूमवर. मस्त वर्कआउट झाला, एकदम फ्रेश वाटते. आता मस्त आंघोळ करू आणि आपलं मील घेऊ, पोस्ट वर्कआउट मील. बघू, आज नाईट आहे, नाईट ड्युटी. काय प्लॅन होतोय का? जस्ट आंघोळ झाली आहे आणि एकदम असं फ्रेश वाटतंय. केस लय गळते तर या पुण्याच्या पाण्याने. चायला लग्नाआधीच टाकला होतो काय ना, असं वाटते. चला मिल घेऊ आता. आपलं मिल रेडी आहे आणि आपण आता ते खातोय. की ना असं नवल वाटतं. रोज सकाळी त्या टायमिंगला उठायचं, अलाराम लावून उठायचं. तुमची ड्युटी किती भंगार घ्यायला असो आदल्या दिवशी. चला जेवण वगैरे झाले मित्रांनो. त्याचं काय तुम्हाला दुसऱ्या डेवर इम्पॅक्ट नाही पडला पाहिजे. पाऊस लागेल त्या टायमिंगला जिमला गेलंच पाहिजे, तो डाएट घेतलाच पाहिजे. गुड नाईट. किती खायला काही नसेल तरी बाहेरचं जंक फूड टाळायचं, उपाशी राहायचं. ते ना असं कधी टॉर्चर केलं का, ते स्वतःला टॉर्चर. तर ते म्हणतात ना काहीतरी म्हणे, दगडाला असा छंडीने हाणतात ना, तो त्याचा आकार तयार होतो, मूर्ती देवाची. तसं स्वतःला असं स्वतः घाव घातल्याशिवाय ना माणूस असं माणूस बनणार नाही. चला बघू, चांगलं वाटते बरं.
रिग्रेट नाही की आपण काही रोज उठून तेच करतोय, बाहेरचं खात नाही, बर्गर खायला भेटत नाही. नाही भाई, आपले गोल सेट आहे. आपल्याला काय करायचं आहे आपल्याला माहीत पाहिजे. आपली हेल्थ आपण पुढचे 50 वर्षात जगू की मरू ते बघू नंतर, पण जगलोच तर स्वतःचं सामान, स्वतःचे ग्रोसरी स्वतःला उचलता आली पाहिजे. त्याच्यामुळं आज आपण हेल्थकडे इतका माणूस इग्नोर करतो ना, नुसतं काम काम, पैसा पैसा पैसा. तुम्ही ICUच्या बेडवर जो झोपला ना, तर त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने ना लय स्वस्त आहे रे हेल्थ, लय स्वस्त आहे. मी स्वतः हेल्थ सेक्टरमध्ये काम करतोय, मला माहिती आहे. लाखोनी पैसे भरायला तयार आहे पेशंटला वाचवा, पण तिथे चॉईस नसते तुम्हाला. बोलू खूप बोलायचं आहे, आत्ता शिकतं स्टार्ट केलं आहे आपण. खूप काही बोलायला आपल्याकडे, फक्त तुमचा सपोर्ट राहू द्या. चला, आलेलो आहे दुपारच्या जेवणाला. आपलं काय चपाती, सॅलॅड, लोणचं, हरभरा. ही कायची भाजी रे विनोद? ही वालाचे हां, वालाची काहीतरी आहे, पांढरा वाल. इम्पॉर्टंट ताक. गाईज एक पार्सल मागवलं होतं, बघू खोलून. जेवण वगैरे झालेलं आहे आपलं. पार्सल पण बघितलं काय आलं होतं ते. आता झोपतो थोड्या वेळ, कारण परत आपल्याला 6:30 नाईट ड्युटीला जायचं आहे. गुड नाईट. चला, नाईट ड्युटीचा टाईम झाला आहे, 7:15 वाजलेत. फर्स्ट नाईट आहे, कशासाठी काय माहिती आता. चला. आता आपण वॉर्डमध्ये एंट्री केलेली आहे आणि आता बघू सकाळी डायरेक्ट 8लाच चेकआउट. तर मित्रांनो, आत्ता आपण हा ब्लॉग एंड करतोय डे सेकंडचा. नाईट ड्युटीला आहे, आत्ता 12-12:30 झालेत. आता डायरेक्ट आपण चेकआउट सकाळी 8:30ला करणार. बरं वाटलं, डे सेकंडला जमायला लागले थोडंफार. सगळं होतं ते सगळे येऊन सांगतात की असं कर तसं कर. बघू, सुधारणा करू नक्कीच. आणि तुम्ही सगळ्यांनी एवढं प्रेम दिल्याबद्दल सगळ्यांचं आभारी आहे. भेटू डे 3 ब्लॉग. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.